नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ड्रायव्हर भरतीची तयारी आहे, ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चालू आहे। त्याचबरोबर अन्य सर्व ज्या काही शासनाच्या भरती येतात त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असे वेगवेगळे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो बघा, आजचा हा जी काही लेक्चर सिरीज आहे, जे विद्यार्थी ड्रायव्हर भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीची, त्याच्यामध्ये तुम्हाला गाड्यांचे जे काही स्पेअर पार्ट असतात त्या स्पेअर पार्ट बद्दल देखील भरतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर ते मी 100 प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। ही पहिली 100ची टप्पा आहे। त्याच्यानंतर आणखीन 100 असे कमीत कमी 500 ते 1000 प्रश्न मी आपल्यापर्यंत फक्त स्पेअर पार्ट बद्दलचे घेऊन येणार आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राइब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला मित्रांनो विसरू नका। म्हणजे असेच दर्जेदार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तुम्हाला स्क्रीनवरती जो प्रश्न दिसत आहे तो प्रश्न तुम्ही वाचला असेल, मी असं गृहीत धरतो, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही कमेंट केलं असेल असं मी समजतो मित्रांनो। तर बघा, प्रश्न काय आहे, रेडिएटरचा उपयोग काय आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे आणि असे सोपे प्रश्न पण कन्फ्युजन करणारे ऑप्शन देऊन आपल्याला गुमनाम केलं जातं। तर प्रश्नाचे ऑप्शन बघा काय आहेत, इंजिन थंड करणे, टायरला हवा भरणे, ब्रेक ऑइल साठवणे आणि गाडीचा वेग वाढवणे। अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा ऑप्शन इथं मी तुम्हाला दिलेले आहेत, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन वेगळे येऊ शकतात प्रश्न हाच असला तरी। तर त्याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, इंजिन थंड करणे हे रेडिएटरचे कार्य आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, इंजिन ऑइलचा मुख्य उपयोग काय आहे। अतिशय सोपा, सुटसुटीत, साधा प्रश्न आहे। तुम्हाला हा प्रश्न 2 मार्क कधी देऊन जाईल हे देखील समजणार नाही। आणि त्याच्यामध्ये बघा, इंजिन ऑइलचा उपयोग काय असतो हे आपल्या सर्वांना माहित आहे, तरी देखील ऑप्शन काय दिलेले आहेत आपण पाहूया। गाडीचा वेग वाढवणे, इंजिन भागांना रुब्लिकेशन व थंड करणे, ब्रेक लावणे आणि टार्क वाढवणे। आणि तुम्ही ऑप्शन कमेंट केलं असेल, सगळे वाघ ड्रायव्हर भरतीच्या तयारीमध्ये आहे आणि खूप जीव तोडून प्रयत्न करत आहात, त्यामुळे बघा तुमच्यापर्यंत असे चांगले प्रश्न घेऊन आलेलो आहे। तर प्रश्नाचं उत्तर काय आहे, इंजिन भागांना लुब्रिकेशन व थंड करणे हे काम कशाचे असते, इंजिन ऑइलचे असते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सायलेन्सरचा उद्देश काय आहे। बघा, गाड्यांमध्ये जो सायलेन्सर वापरला जातो त्या सायलेन्सरचा उद्देश काय आहे आपल्याला इथं विचारलेला आहे। सायलेन्सरचा उपयोग माहीतच आहे, तरी देखील ऑप्शन आपण पाहूया। इंधन जाळणे, इंजिनचा आवाज कमी करणे, इंजिन गती वाढवणे आणि टार्क कमी करणे। तुम्ही आन्सर कमेंट केला असेल तरी देखील आन्सर बघा काय आहे, इंजिनचा आवाज कमी करणे हे सायलेन्सरचे काम असते। आपण 2 व्हीलर गाड्यांना किंवा 4 व्हीलर गाड्यांना वेगवेगळे सायलेन्सर बसून वेगवेगळ्या पद्धतीने चित्रविचित्र आवाज काढण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला माहीतच असणार आहे मित्रांनो। तर बघा, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न अतिशय वाऱ्याच्या वेगाने तुमच्यापर्यंत येत असतात, त्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही तशाच पद्धतीने द्यायचं आहे आणि परीक्षेमध्ये देखील अशाच पद्धतीचा माहोल क्रिएट करून आपण परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवायचं आहे मित्रांनो। तुमच्या आयुष्यातील फक्त 5 ते 10 मिनिटं आपले ही लेक्चर सिरीज पाहायला जात असतील रोजचे लेक्चर तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्या 10 मिनिटांमध्ये मित्रांनो बघा, तुमचे कमीत कमी 20 प्रश्न कव्हर होतात, कारण आपलं प्रत्येक लेक्चर हे 5 ते 7 मिनिटाचं असतं मित्रांनो। तर बघा, पुढचा प्रश्न काय आहे, कार्बोरेटरचे मुख्य कार्य काय आहे। गाड्यांमध्ये जो कार्बोरेटर असतो त्या कार्बोरेटरचे मुख्य कार्य काय आपल्याला विचारलेलं आहे। पाणी थंड करणे, इंधन व हवेचे मिश्रण तयार करणे, ब्रेक द्रव साठवणे आणि पिस्टन नियंत्रित करणे। बघा, थोडासा टेक्निकल प्रश्न आहे, तरी पण हा आपल्या रोजच्या वापरातील प्रश्न असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर करेक्ट आन्सर बघा, इंधन व हवेचे मिश्रण तयार करणे हे कशाचं काम असतं, कार्बोरेटरचं काम असतं। तर चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, फ्यूल इंजेक्टरचा उपयोग काय आहे। फ्यूल इंजेक्टर काय असतो, तो कशा पद्धतीने काम करतो, यावरती मी एक पूर्ण लेक्चर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे,
त्यामुळे तुम्ही ते पाहिलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हमखास येणार आहे, किंवा फ्युएल इंजेक्टर वरती कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देऊ शकता। त्यासाठी काय करायचंय, लगेचच ही लेक्चर संपल्यानंतर आपल्या चॅनल वरती जायचं आहे, ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट उघडायची आहे आणि त्याच्यामध्ये फ्यूल इंजेक्टरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक ओपन करा, तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला फ्यूल इंजेक्टर बाबतची डिटेल माहिती मिळून जाईल। आणि ऑप्शन काय दिलेले आहेत बघा, टायर मध्ये हवा भरणे, सिलेंडर मध्ये इंधन फवारणे, रेडिएटर थंड करणे आणि गिअर बदलणे। चला, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट केलं असेल असं गृहीत धरून सिलेंडर मध्ये इंधन फवारणे हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो, थांबायचं नाही, आपण थांबलो तर आपण त्याच जागेवरती थांबेल, जर आपण पळालो तर आपण पुढे जाणार आहे। बघा, आपली गाडी जर त्याच जागेवरती असेल तर गाडीचा आपल्याला मीटर पळणार नाही आणि आपल्या खिशामध्ये लक्ष्मी येणार नाही। त्याच पद्धतीने मित्रांनो परीक्षेमध्येही जर आपण रोज अभ्यास केला नाही, नवीन नवीन माहिती जर आपण आपल्या डोक्यामध्ये टाकली नाही तर आपलं डोकंही त्याच ठिकाणी राहील आणि परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळणार नाही। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या मेंदूमध्ये रोज नवीन प्रश्न टाकायचे आहे आणि आपली जी कॅपॅसिटी आहे मेंदूची ती वाढवायची आहे आणि परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करायचं आहे। बघा, 16वा प्रश्न काय आहे, 2 स्ट्रोक इंजिन मध्ये पॉवर स्ट्रोक किती वेळा येतो? बघा, 2 स्ट्रोक इंजिन काय असतं हे देखील मी कव्हर केलेलं आहे टॉपिक, त्याच्यावरती देखील आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ टाकलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन कोणते टॉपिक कव्हर करायचे असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत चला। तुमचा प्रत्येक कमेंट मी वाचून तुम्हाला त्या टॉपिक वरती चांगले प्रश्न, दर्जेदार नोट्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे। तर बघा, 2 स्ट्रोक इंजिन मध्ये पॉवर स्ट्रोक किती वेळा येतो? प्रत्येक 2 फिरकीला, प्रत्येक 1 फिरकीला, प्रत्येक 3 फिरकीला आणि प्रत्येक 4 फिरकीला। बघा, अतिशय टेक्निकल प्रश्न आहे। असे टेक्निकल प्रश्न आपल्याला विचारले जातात कारण आपण गाडी घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये कंटिन्यू स्थलांतर करत असतो, त्यावेळेला गाडीला मध्येच प्रॉब्लेम झाला तर तो प्रॉब्लेम काय झालेला आहे, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला येतात का नाही हे चेक करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारले जातात। तर याचा करेक्ट आन्सर आहे प्रत्येक 1 फिरकीला किती स्ट्रोक येतात? 2 स्ट्रोक पॉवर स्ट्रोक इंजिन मध्ये येत असतात। आलं का लक्षात? बघा, पुढचा प्रश्न, 4 स्ट्रोक इंजिन मध्ये इनलेट व्हॉल्व कधी उघडते किंवा कधी उघडले जाते? प्रश्न व्यवस्थित वाचा। 4 स्ट्रोक दरम्यान, बघा, पॉवर स्ट्रोक दरम्यान, कॉम्प्रेशन स्ट्रोक दरम्यान, इनटेक स्ट्रोक दरम्यान आणि एक्झिक्यूट स्ट्रोक दरम्यान। याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट केलेला असेल की 4 स्ट्रोक इंजिन मध्ये इंटेल व्हॉल्व कधी उघडते आणि याचं करेक्ट आन्सर आहे इनटेक स्ट्रोक दरम्यान काय होत असतं, ते इंटेल व्हॉल्व उघडत असतं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिन कूलिंग सिस्टीम मध्ये थर्मोस्टॅट व्हॉल्व चे कार्य काय आहे? बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा। इंजिन कूलिंग सिस्टीम मध्ये थर्मोस्टॅट व्हॉल्व चे कार्य काय आहे? तर रेडिएटर थंड ठेवणे, प्राण्याचा प्रवाह नियंत्रित करणे, तेल थंड करणे आणि क्लच नियंत्रित करणे। प्राण्यांचा नाही, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आहे। चुकून प्राण्यांचा असा उच्चार झाला होता माझा, परंतु तो प्राण्यांचा नाही तर पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आहे। हे तुम्ही ऑप्शन व्यवस्थित पहा आणि याचं करेक्ट आन्सर आहे तेच आहे बरोबर, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे इंजिन कूलिंग सिस्टीम मध्ये थर्मोस्टॅट व्हॉल्वचे कार्य असते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ड्राय स्टॅम्प लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये तेल कुठे साठवले जाते? अतिशय टेक्निकल प्रश्न आहे। बघा, प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतोय, ड्राय स्टॅम्प लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये तेल कुठे साठवले जाते? तर ऑप्शन बघा काय आहेत, इंजिन ब्लॉक मध्ये, स्वतंत्र टाकीमध्ये, रेडिएटर मध्ये आणि गिअर बॉक्स मध्ये। चला, करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट केलेला असेल तर स्वतंत्र टाकीमध्ये हे त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो। आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच दर्जेदार माहितीपूर्ण प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येत असतील। आणि या प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे, अगोदर प्रश्न पाहूया, इंजिन टेम्पेस्ट क्लिअरन्स जास्त असल्यास काय परिणाम होतो? बघा, इंजिन
टॅपिस्ट क्लिअरन्स जास्त असल्यास काय परिणाम होतो? इंजिन शांत चालते, वॉल्व पूर्णपणे उघडत नाही, इंधन जास्त जळते आणि इंजिन शक्ती वाढते. चला, आणि याचं करेक्ट आन्सर मित्रांनो काय आहे? वॉल्व पूर्णपणे उघडत नाही. इंजिन टॅपेस्ट क्लिअरन्स जास्त असेल तर वॉल्व जो आहे तो वॉल्व पूर्णपणे उघडत नाही. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.